नमस्कार मित्रांनो, चॅनल विश्लेषण एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत करत आहे. तर रमजानचा महिना आहे, सर्वांना रमजान मुबारक. आणि आज आपण मुंबईत आलेलो होतो, तर इकडे आपण नवीन डिशेस ट्राय करणार आहोत. चला जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण मुंबईत आले आहोत आणि आपण सर्वात पहिलं चिकन टिक्का घेतलाय. त्याच्यामध्ये मला 8 पीस आले 150 रुपयाला. चिकन टिक्का बघू शकता, 8 पीस 150 रुपयाला. आपण खाऊ आणि तुम्हाला मी सांगतो. चटणी बघू शकता, एक नंबर आहे. अजून खूप खाणार आहोत, तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. तुम्ही कंटिन्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सेकंड डिश घेतलेली आहे शाही तुकडा. शाही तुकडा काय असतो, कशाचा बनलेला असतो ते तुम्हाला मी सांगतो. बघू शकता ब्रेडचा एक तुकडा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वीट टाकून शाही तुकडा बनवून टेस्ट करू. आपली सेकंड मित्रांनो, आपला तिसरा आयटम आहे माळ पोहा. दुसरा आयटम होता शाही तुकडा, ते 50 ला होता. आणि हा माळ पोहा आहे. मिनारा स्वीट्स माळ पोहा खाऊन बघू. विथ रबडी मोहम्मद अली रोड उतरलेलो माळ पोहा विथ रबडी टेस्टी आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. अजून एक आयटम आपण ट्राय करू. चला. आपण एक चौथा आयटम फेरणी घेतलेला आहे, ते पण सुलेमान मिठाईवाला. तुम्ही सुलेमान मिठाईवाला बघू शकता. आणि इकडे आज कोणतरी हिरोईन आलेली आहे, जीडीवरचे. तर आपण फेरणी खाऊ. सुलेमान मिठाईवाला फेमस आहे इथे, त्याची फेरणी खाऊन बघू. बघू शकता. आणि हा आपला चौथा आयटम आहे, हा 70 रुपयाला एक आहे. तुम्ही बघू शकता 70 रुपये प्रमाणे क्वांटिटी आहे. तर असं ट्राय करू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण 5वा आयटम जो घेतलेला आहे तो हैदराबादी हलीम आहे. तर हलीम हे काय आहे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हे बकऱ्याचं असतं. याच्यामध्ये हे आपलं काय बोलतात, कांदा प्लस सुकी इन्ग्रेडियंट प्लस काजू बदाम हे सगळे स्मॅश करून बनवलेलं असतं. त्याला हैदराबादी हलीम म्हणतात. हे हैदराबाद फेमस असतं. हे बनवायला 2-2 दिवस जातात. तर स्मॅच करून बनवलेला आहे. याच्यामध्ये आता त्यांनी पुदिना आणि लिंबू दिलाय. तर आपण लिंबू पिळू. हैदराबादी हलीम खाण्यासाठी मी आलेलो आहे जे फ्लॉवरच्या खाली. तर एकदा लिंबू पिळतो आणि सांगतो तुम्हाला की मटन हैदराबादी हलीम काय असतं. मी पण फर्स्ट टाइमच खातो, बघूया. तर चांगली डिश आहे मित्रांनो. हैदराबादी हलीम ही मटनला स्मॅश करून बनवलेली जाते आणि
हे आपण आपल्या गावच्या साईडला सुकं मटण किंवा रक्ती मुंडी खाताना त्या टाइप मध्ये आहे, पण स्मॅच केलेलं आहे. याच्यामध्ये बदाम, काजू, किशमिश सगळं घातलेलं आहे. तर तुम्ही हे खायचं असेल तर जे फ्लेवरच्या खाली नक्की या आणि हैदराबादी हलीम नक्की ट्राय करा. बेस्ट आयटम आहे आणि आपण हा एन्जॉय करू. तर मित्रांनो, हैदराबादी हलीम खाऊन झालेली आहे आणि आता आपण ग्रीन मोजितो मागवलेला आहे. याची रेसिपी तुम्ही कसं बनवतात ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर ग्रीन मोजितो टेस्ट करू. आपण बाहेर जो मोजितो पितो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, स्वीट आहे थोडा. आणि मी आता आहे जे फ्लेवरच्या खाली, जिथे मी हलीम खाल्लं तिथे मी मोजितो घेतला. आज मी टोटल 5 आयटम घेतले. त्यात पहिलं होतं चिकन टिक्का, त्याच्यानंतर मालपोहा विथ रबडी, त्याच्यानंतर होता शाही तुकड्यानंतर मी घेतलं फेरणी आणि फेरणीनंतर मी आता घेतलं हलीम नंतर आता आहे मोजितो. असे 5 ते 6 आयटम मी खाल्ले. त्यामध्ये शाही तुकडा होता 50 ला, आपला हे होता मालपोहा होता 200 ला सिंगल पीस, 150 रुपयाला आपलं तंदूर हे होतं चिकन टिक्का होता आणि मोजितो 50 ला, हलीम 200 ला. असे करत 5 ते 6 आयटम खाल्लेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्या कारणाने माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला हे सर्व ट्राय करायचं असेल तर मोहम्मद अली रोडला नक्की या. कीप सपोर्टिंग.